साखर हा कोणाही भारतीय माणसाच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणारा बेसिक पदार्थ. बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवातच मुळी साखर घातलेल्या चहापासून होते. सध्या चातुर्मास सुरू आहे आणि दिवाळीपर्यंत अनेक सणवार व्रतवैकल्य यांची रेलचेल असते. अशावेळी हमखास लागणारे पदार्थ म्हणजे मिठाई. पण साखर महागल्यामुळे या मिठाईचे दर भडकण्याची शक्यता आहे. साखरेचे दर का भडकलेत बघूया कारणांचा मागोवा घेणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. साखरेची अचानक दरवाढ होण्याचं कारण काय? ₹30 लगभग वाढले. आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय? साखरेचे दर आता ₹20 15 रुपयांनी वाढले किलो मागं. त्यामुळे गडबड व्हायला सगळे. इथेनॉलचं उत्पादन वाढल्यामुळे साखर महागली. इथेनॉल पडून आहे असं पण चित्र निर्माण झालं. म्हणजे एकाच वेळी ह्याचा बॅलन्स करण्याच्या ह्या ट्रान्झिटमध्ये हा प्रश्न तयार झाला आहे. आयात कमी झाल्यामुळे साखर महागली. आपल्या देशातली कमतरता आणि ब्राझीलची टंचाई यामुळे साखरेचे दर जरी वाढले असले कारखान्यांच्या उतारा चोरीमुळे साखर महागली. अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे. की व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्यामुळे साखर महागली. आधीच 60 ते 65 रुपये किलो दराने मिळणारी साखर अचानक अनेक ठिकाणी 80 रुपयांच्या घरात गेली. सणवार जवळ आले असताना साखरेच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांचं तोंड कडू झालंय. श्रावण झालं की गणपतीनंतर नवरात्रात कडाकणी करायला लागतात. परत दिवाळी आली, दिवाळीला लाडू करंज्या वगैरे सगळं करायला साखर घालायची की नाही किंवा लाडू करायचे की नाही हा सुद्धा प्रश्न झाला आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण चहासाठी किंवा इतर जे पदार्थ गोड करतो ते करणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे. म्हणजे सणाचा गोडवा यातून कमी होते का काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याचा फटका आम्हालाही बसणार, सोबत गिरायकाला बसणार. आम्ही खर्चून गिरायकाकडनंच पैसे काढणार. साखरेची अचानक दरवाढ होण्यामागे वेगवेगळी कारणं आता समोर येत आहेत. आधी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनं खराब होत असल्याचा आरोप होतोय. त्यातच आता इथेनॉलमुळेच साखरेचं उत्पादन घटल्याचा दावा केला जातोय. मागणी वाढल्यामुळे साखर कारखाने इथेनॉलकडे वळल्यामुळे टंचाई निर्माण झाल्याचा आरोप होतोय. मात्र याबाबतही तज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. साखर कारखान्यांना सुद्धा भारत सरकारने सातत्याने सांगितलं की तुम्ही साखर तयार करू नका, तुम्ही इथेनॉल उत्पादित करा. आणि आता त्याचा परिणाम अचानक असा झाला आहे की साखरेचं अपेक्षेपेक्षा उत्पन्न कमी झालं, इथेनॉल जास्त निर्माण झालं, इथेनॉल पडून आहे असं पण चित्र निर्माण झालं. म्हणजे एकाच वेळी ह्याचा बॅलन्स करण्याच्या ह्या ट्रान्झिटमध्ये हा प्रश्न तयार झाला आहे. आपल्या देशामध्ये किती साखर तयार होणार, त्यापैकी किती इथेनॉलला वळवायचे आणि किती निव्वळ साखर होणार याचं धोरण ठरत असतं. गेल्या वर्षीचा तोच अंदाज चुकल्यामुळे की एकंदर इथेनॉल गृहीत धरून 330-335 लाख टन साखर होईल. पैकी 30-35 लाख टन साखर इथेनॉलकडे जर गेली तर साधारणपणे 300-310 लाख टन साखर निव्वळ साखर तयार होईल असे अंदाज होते. शेतकरी नेते राजू शेट्टींच्या मते काही कारखान्यांनी उतारा चोरून साखरेचा साठा केलाय. आता दरवाढ झाल्यानंतर हे कारखाने साखर बाजारात आणतील असा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे कारखान्यांकडे साखर शिल्लक नाहीये तर व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली आहे असाही दावा केला जातोय. लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केली आहे. कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे. आता काय झालं की साखर ही कारखान्याकडे नाहीच असली तर ती व्यापाऱ्याकडे असेल. परंतु केंद्र सरकारनं आयातीचा निर्णय आज घेतलेला आहे. 10 लाख टन कच्ची साखर
त्याशिवाय त्यांनी साठ्यावर बंधनं आणलेली आहेत आणि मला वाटतं त्याचा दृश्य परिणाम थोड्या दिवसात दिसेल. हे सांगतानाच हसन मुश्रीफ यांनी ब्राझील इथेनॉल निर्मितीकडे वळल्यामुळे आयात घटल्याचं कारणही पुढे केलंय. हे ब्राझील हा साखर उत्पादन करणारा सगळ्यात मोठा जगातला देश आहे. त्यांनी या अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे त्यांनी पूर्ण इथेनॉल करण्याचा निर्णय घेतला आणि जगाला जास्तीत जास्त साखरेचा पुरवठा हा तिथून होत होता. आपल्या देशातली कमतरता आणि ब्राझीलची टंचाई यामुळे साखरेचे दर जरी वाढले असले तरी आपल्या देशातील कारखान्यांना, विशेषतः आपल्या पश्चिम कारखान्याला त्याचा फार कमी फायदा होता. तर साखर शिल्लक नाही आमच्याकडे. केंद्र सरकारने 10 लाख टन साखरेची आयात करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली आहे. मात्र याला शेतकरी नेत्यांचा विरोध आहे. विशिष्ट व्यापाऱ्यांच्या हितासाठी साखरेचे दर वाढवलेले आहेत. आमची स्पष्ट मागणी आहे की परवडेल अशा दरामध्ये साखर उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि सबसिडी दिली पाहिजे आणि ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देणं कारखानदाराकडून ही जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. साखर उद्योगातले तज्ज्ञ, कारखानदार, शेतकरी नेते यांच्यातच एकवाक्यता नसेल तर राजकीय प्रतिस्पर्ध्यांबद्दल बोलायलाच नको. गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड खाता यावं नाही. आता तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं, निर्मला सीतारामन म्हणतं का कांदे खायची गरज काय, आता ते उद्या म्हणतील की गोड खाण्याची गरज काय. अशा पद्धतीचं ते लोक या पद्धतीचं वक्तव्य ते करताना आपण पाहतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महागाईचं या सरकारला घेणं देणं नाही, बेरोजगारीचं घेणं देणं नाही. आता याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यावेळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय निघेलच. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चित ते केंद्राशी बोलून जे काही स्टॉकची पोझिशन आहे किंवा जे काही तिथे साठा कमी जास्त असेल किंवा जे काही पुरवठ्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं किंवा वेगवेगळ्या कारणामुळं आम्हाला पूर्ण या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचा समन्वय करून यातून मार्ग काढता येईल. नाना पटोलेंनी बोलून दाखवलेली भीती अगदीच काही खोटी नाहीये. बिहारचे जनसंपर्क मंत्री श्रावण कुमार काय म्हणतायत तुम्हीच ऐका. ऐसे भी चीनी लोग कम खा रहे हैं. लोग सबको तो आजकल बीमारी हो गया, मिठाई उठाई कम खाते हैं. आजकल तो सब डायबिटीज के शिकार हो रहे हैं. तो मैं समझता हूँ कि चीनी के दाम के बढ़ोतरी से कोई फर्क पड़ने वाला नहीं. साखरेच्या दरवाढीचा परिणाम तिच्या कच्च्या मालावर म्हणजेच गुळावरही झालाय. अनेक ठिकाणी गुळाचे दरही 20 दिवसात 50 वरून 75 वर गेलेत. यावेळेस 80 रुपये किलो चिल्लर विक्री चालू आहे. 75 रुपये जागेवर झालेली आहे. ही साखर आज 1 महिन्यापूर्वी 45 ते 50 रुपये दर होता, त्याची आता 75 रुपये डायरेक्ट वरचे भाव झालेले आहेत आणि चिल्लरमध्ये 80 रुपये विक्री चालू झाली आहे. गुळ आणि साखर बराबरच चालू झालेली आहे. गुळाचा खप मधात खूप वाढला होता, पण आता भाव वाढल्यामुळे वापस ते जागेवर आलेलं आहे. थोडी विक्री कमी झालेली आहे. सणासुदीचे दिवस आले की मिठाईची आणि परिणामी साखर गुळाची मागणी वाढते. मागणी आणि पुरवठा यांचं प्रमाण बिघडल्यामुळे दरवाढ होणं स्वाभाविक आहे. घटलेलं उत्पादन, इथेनॉलकडे अधिक कल, साठेबाजी ही सगळीच कारणं याला थोडीफार जबाबदार आहेत. मात्र असं घडू नये आणि सर्वसामान्यांना फटका बसू नये याची काळजी सरकारने घ्यायला हवी. उत्पादनाचं नियोजन करण्यापासून ते साठेबाजांवर नियंत्रण ठेवण्याचं काम यंत्रणांनी चोख पार पाडलं तर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर अशी कडू होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.